जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो लहान मुलांच्या वाढदिवसानिमित्त आपण बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. व्हिडिओला तुम्ही लगेच लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, तुम्हाला देखील मराठीमधून मोबाईल एडिटिंग शिकण्याचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेलं आहे. तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. बट तुम्हाला डाउनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ एक वेळेस तुम्ही नक्की बघा. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइन मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. या ठिकाणी बिट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. ओपन केल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधील तुम्ही फोटो यूज करू शकता. अदरवाईज तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही लहान बाळाचे फोटो यूज केले तरी चालतील. या टाईपमध्ये फोटो ॲड करायचा आहे. ओके, फोटो जो आहे तो तुम्ही शक्यतो जो आहे तो 4:5 रेशोमधीलच घ्या. आणि तो फोटो जो आहे तो इथं 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. लॉंग प्रेस करायचं आहे पूर्णपणे. याला आपण बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. जिथं पण आपला बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडच्या वरती आपण करून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो आपण रेड रेक्टँगल बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती याला घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं. इथं बघू शकता, इथं आल्यानंतर 3.24 नंतर तुम्हाला इमेजेस ॲड करत जायचं आहे. सो इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक फोटो आपण ॲड करायचा आहे. बट ते फोटो ॲड करण्याआधी आपल्याला एक ग्रुप जे आहे ते एडिट करावे लागतील, तरच ते फोटो व्यवस्थित ते ॲड करता येणार आहेत. वरचा जो इथं ग्रीन कलरचा सगळ्यात वरचा जो PNG आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. या ठिकाणी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं जो उलटा जो फ्लिपचा कवर आपण दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. सेम तोच कलर तो जो आहे कवर तो आपण या ठिकाणी एंडला देखील ॲड करून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी परत खाली आल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल PNG दिसेल, त्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. आणि इथं मोबाईलचा जो PNG आहे तो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला पुढं आल्यानंतर ग्रुप 1 जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला मोबाईल PNG दिसेल, यावरती क्लिक करून तुम्ही मोबाईलचा PNG यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ओके, मोबाईलचा PNG ॲड केल्यानंतर तो तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. त्याच्यानंतर ग्रुप 1 वरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथे एक इमेजेस आहे, तर इथं इमेजेस जो आहे तुम्ही कुठलाही या ठिकाणी सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी मी इमेजेस जो आहे तो या टाईपमध्ये ॲड करून घेतो. अशा प्रकारे हा इमेजेस तुम्हाला दिसून जाईल. बॅक यायचं आहे. ओके, बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे ते ग्रुप दिसत आहे. सगळ्यात पहिल्यांदा यावरती क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं. या ठिकाणी इफेक्ट आहे, ग्रुप 1 वरती जायचं, इफेक्ट्समध्ये जायचं. हे इफेक्ट हाईड आहेत ते अनहाईड करायचे आहेत. नंतर इथं मोबाईलचा ग्रुप आहे त्यावरती जाऊन देखील इथून वाईप इफेक्ट ऑन करायचं आहे. एंडला देखील जर हाईड असेल तर अनहाईड करायचं आहे. ओके, ते एंडला नाही हाईड. तर यानंतर जे बाकीचे लेयर्स आहेत त्यामध्ये जर हाईड इफेक्ट असेल तर तो तुम्ही इथून अनहाईड करून घ्यायचा आहे. सोबतच वरती तुम्हाला टेक्स्टला देखील इफेक्ट हाईड केलेले ते देखील अनहाईड करून घ्यायचे आहेत. ओके, तर जेवढे पण आपले इफेक्ट आहेत सगळे इथं अनहाईड आपण करून घेतलेले आहेत. सोबतच आता या ठिकाणी आपले लेयर जे आहे ते ऑन झालेलाच आहेत. तर आता जे आहे ते जस्ट आपण या ठिकाणी जिथं बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. या ठिकाणी इमेज जे आहे ते आपल्याला एकच इमेज सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. सो हा जो इमेजेस आहे हा ऑलरेडी ॲड आहे, तर याच्या पुढचा आपण हा इमेज ॲड करूया. याची साईज जी आहे ते आपण या टाईपमध्ये लहान करून घ्यायचे. ओके, तर बघू शकता याची साईज जी आहे ते आपण काहीशी अशा प्रकारे केलेलं आहे. आणि याला बरोबर जे आहे ते इथं आपण सेट करून घ्यायचं. ओके, थोडंसं मी या ठिकाणी झूम करून घेतो. आणि व्यवस्थितरित्या जिथं आपला हा जो फोन आहे या फोनवरती आपण हा PNG म्हणजे इमेज जो आहे तो ॲड करायचा आहे. ओके, इमेजेस ॲड केल्यानंतर हा इमेजेस जो आहे तो आपल्याला बरोबर इथंपर्यंत आपण 6 सेकंदापर्यंत वाढवून इथं 6 नाही, इथं आपल्याला 9.26 पर्यंत वाढवून घ्यायचं आहे. कारण तिथंपर्यंत जर बघितलं तुम्ही तर तिथंपर्यंत छोट्या छोट्याच बीट्स आहेत. लॉंग प्रेस करायचं आहे पूर्णपणे. हा जो इमेजेस आहे हा इमेजेस या इमेजेसच्या आपल्या बॅकग्राऊंडच्या इमेजेसच्या वरती घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे हा दिसून जाईल. ठीक आहे, त्यानंतर बॅक यायचं शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर 1 नंबरचा इफेक्ट जो आहे तो इथून आपण कॉपी करायचं. कॉपी करून व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जो बॅकग्राऊंडला आपण इमेज ॲड केला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. खालील जे 2 इमेजेस आहेत ते आपण इफेक्ट आहे ते रिमूव्ह करायचे आहेत. अशा प्रकारे दिसून जाईल इफेक्ट हा. सोबतच इथं जो इमेजेस आपण ॲड केलेला आहे या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि वरचे 2 लेयर आहेत ते काढून टाकायचे आहेत.
ओके, तो इमेजेस जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. तर हे जे आहे ते कंटिन्युअसली चालू झालेलं आहे स्क्रोलिंग. या ठिकाणी आता इथून पुढे बघू शकता इमेजेस प्लसवरती क्लिक करून आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. सो आपण या ठिकाणी 4:5 रेशोमधीलच इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे. ओके, थोडासा या ठिकाणी मी लहान करतो इमेजेस, जितकं आपल्याला हवा आहे तितकं आपण करून घ्यायचं आहे. ओके, या ठिकाणी वरती सेट करायचं आहे इमेजेसला व्यवस्थितरित्या, जसं आपण मागाशी केला होता त्या टाईपमध्ये इथं असा इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणजे इमेजेस. आणि हा इमेजेस इथं ज्या छोटे छोटे बिट्स आहेत तिथंपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि जस्ट याला जे आहे ते आपण स्प्लिट करत जायचं आहे. ओके, सगळ्यात आधी याला आपण बॅकग्राऊंडला घेऊन बघूया व्यवस्थित दिसतोय का. जर व्यवस्थित दिसत असेल तर याला आपण जे आहे ते स्प्लिट करणार आहोत. ओके, बघू शकता थोडंसं कॉर्नर जे आहे ते साईडला दिसत आहेत. सो आपण आणखीन थोडा याची साईज जे आहे ते कमी करून घेऊया. ओके, इतके आपल्याला पुरेसे आहे. आता आपण याला स्प्लिट करत जायचं आहे. या टाईपमध्ये स्प्लिट करून पार्ट करत जायचे. याचे पार्ट केल्यानंतर या टाईपमध्ये दिसून जाईल तुम्हाला, बघू शकता. तर हे इमेजेस जे आहे ते आपण ॲड केलेले आहेत. आता इमेजेसला आपण ॲड करून स्प्लिट केलेलं आहे. आता स्प्लिट केल्यानंतर जस्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि 4:5चे जे इमेजेस आहेत ते आपण एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे जस्ट चेंज करत जायचं आहे. आपल्याला इमेजेस जे आहेत ते वेगवेगळे दिसायला पाहिजेत. त्यासाठी आपण वेगवेगळे जे आहे ते 4:5 रेशोतील इमेजेस आहेत ते आपण एक एक करून चेंज करून घेऊया एंडपर्यंत. तर इमेजेस देखील ॲड करून झालेले आहेत. आता इथून पुढे ज्या 4 बिट्स आहेत त्यामध्ये आपण एक एक इमेज जो आहे तो या टाईपमध्ये फुल स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचा आहे. ओके, सॉरी फुल स्क्रीन नाही तर त्याच रेशोमध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे. सो आपण याला देखील ॲड करून घेऊया किंवा ही लेअर आपण सगळ्यात पहिल्यांदा एंडपर्यंत इथंपर्यंत वाढवूया आणि याला देखील मागाप्रमाणे आपण स्प्लिट करूया, जेणेकरून आपल्याला यामध्ये परत जे आहे ते सेम त्याच साईजने आपल्याला इमेजेस ॲडजस्ट करण्याची काहीसुद्धा गरज भासणार नाही. ओके, त्यामुळे आपण याला देखील स्प्लिट केलेलं आहे आणि यात देखील आपण इमेजेस जे आहे ते चेंज करणार आहोत. ठीक आहे. आता मित्रांनो बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. या ठिकाणी 2 नंबरचे सोडायचे, 3 नंबरचे लेअर जे आहे तिथून कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आत्ता एंडला आपण मोठे इमेजेस शेवटला मी सांगितलेले ते ॲड केले 4, तर त्या 4ही इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, तर हे 4ही जे इमेजेस आहेत त्या 4ही इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. ओके, तर एंडपर्यंत जे 4 इमेजेस होते त्या 4हीला इफेक्ट आपण हा पेस्ट केलेला आहे. आता बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. 2 नंबरचे जे प्रिसेट आहे इथून कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता मित्रांनो जेवढे इमेजेस आपले राहिलेले आहेत त्या सर्व इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट करणार आहे. म्हणजेच हे लहान इमेजेस जे आपण एक एक ॲड केले होते त्या प्रत्येक लहान इमेजेसला आपण हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा. ओके, तर मी एंडपर्यंत जेवढे इमेजेस आहेत सगळ्यांना हा इफेक्ट जो आहे तो एक एक करून पेस्ट करून घेतो. तर सर्व आपल्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून झालेलं आहे. आता मित्रांनो एक जर बघितलं तर तुम्ही इमेजेस आपले जे आहे ते खाली यायला पाहिजेत आणि ह्या लेयर्स वरती जायला पाहिजेत. तर आपण इथून खालून सुरुवात करायची. एक एक लेयर्स जे आहे ते पूर्णपणे इमेजेसच्या वरती एक एक लेयर आपण ॲड करत जायचं. म्हणजे लॉंग प्रेस करून ह्या ज्या लेयर्स आहेत खाली आलेल्या ह्या आपण वरती घेत जायचे. सो या आपण जे आहे त्या क्रमानुसार आपल्याला घ्यायच्या आहेत, तरच आपल्याला व्यवस्थित ते इफेक्ट बघायला भेटतील. त्यामुळे आपण हे क्रमानुसार एक एक जे आहे ते करून घ्यायचं आहे पूर्णपणे. ओके, तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण क्रमानुसार जे आहे ते एक एक लेयर जे आहे ते वरती घेत आलेलं आहे. आणि ह्या कंप्लीट जे आहे ते आपण लेयर वरती घेतल्यानंतर परत आपला व्हिडिओ जो आहे तो आपण एक्सपोर्ट करायचा. त्यामुळे व्यवस्थित आधी आपण जे आहे ते सेट झालं आहे का बघायचं आहे आणि नंतरच आपण व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. ओके, तर या टाईपमध्ये मी पूर्णपणे सर्व लेयर्स जे आहेत त्या बघू शकता एक 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 वरती करत आलेलो आहे. आणि यानंतर आता ह्या ज्या 2 लेयर राहिलेल्या त्या देखील आपण वरती करून घेऊया. ओके, जेणेकरून जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ते इफेक्ट बघायला भेटतील. ठीक आहे, लॉंग प्रेस करून सर्व वरती घेतलेलं आहे. आता बघू शकता एक वेळेस जर इथं बघितलं तर तुम्हाला सर्व लेयर जे आहे ते वेगवेगळ्या व्यवस्थित जे आहे ते दिसत आहेत. ओके, जस्ट स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जो काही आपला इन्स्टा किंवा यूट्यूबचा सिम्बॉल असेल तर तुम्ही ॲड करायचा. तुम्हाला असा लोगो बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एडिटर स्पेशल प्लेलिस्ट दिलेले आहे. त्या एडिटर स्पेशल प्लेलिस्टमध्ये तुम्ही अशा प्रकारचे स्वतःचे इन्स्टा यूट्यूबचे लोगो जे आहे ते बनवू शकता. ओके, व्हिडिओ जो आहे तो आता रेडी झालेला आहे. एंडपर्यंत हा लोगो वाढवायचा आहे. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रिझोल्यूशन 1080 पिक्सल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.